न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कळमेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अपहरण करून क्रूर लैंगिक अत्याचार, आरोपी विरुद्ध बीएनएस, पोक्सो व अपहरणाचा गुन्हा, कलम 138 बीएनएसची वाढ। कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर व संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून तपासादरम्यान अपहरणाचा गुन्हा सिद्ध झाल्याने कलम 138 बीएनएसची वाढ करण्यात आली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी घराच्या अंगणात असताना अचानक बेपत्ता झाली। कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही। रात्रीच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे कुटुंबियांनी घटनास्थळी जाऊन पीडितेला घरी आणले। त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबात आरोपीने तिला घराच्या गेटमधून जबरदस्तीने 4 व्हीलर वाहनात बसवून निर्जन ठिकाणी नेले व जीव मारण्याची धमकी देत 2 वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे। या घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता सुरुवातीला बीएनएस कलम 64(1), 64(2)(m), पोक्सो कायदा कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता। मात्र पुढील तपासात आरोपीने पीडितेला घरातून अपहरण करून वाहनात नेल्याचे स्पष्ट झाल्याने सदर गुन्ह्यात कलम 138 बीएनएस, अपहरण अंतर्गत गुन्हा वाढविण्यात आला आहे। याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा तथा विशेष न्यायालय, नागपूर येथे सादर करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा तपास कळमेश्वर पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी करत असून आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा विकृत व अमानुष कृत्यांवर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी तीव्र मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे। फिर्यादी व पीडितेची ओळख कायद्याच्या तरतुदीनुसार पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली आहे। बातमीत पीडितेचा उल्लेख फक्त अल्पवयीन मुलगी असा करण्यात आला आहे। कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट।